नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया ताजमहल या वास्तूबद्दल काही माहिती. ताजमहल बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आणि काही रोचक तथ्य ऐकण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ताजमहल हा जगातील 7 आश्चर्यांमध्ये समाविष्ट आहे. 2007 मध्ये त्याला ही पदवी मिळाली होती. ताजमहलचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झाले आणि 1653 मध्ये पूर्ण झाले. ताजमहल मुघल शासक शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधला होता. मुमताज तिच्या 14व्या मुलाच्या जन्मादरम्यान मृत्यू पावली. ताजमहल 42 एकरांवर बांधण्यात आला आहे. यामध्ये 22,000हून अधिक मजुरांनी काम केले आहे. महल जसा त्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे, तसेच ताजमहल बद्दल काही विशेष गोष्टीही आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ताजमहल दिवसातून 3 वेळेस रंग बदलतो. ताजमहल सकाळी गुलाबी, संध्याकाळी पांढरा आणि चंद्रप्रकाशात सोनेरी दिसतो. ताजमहल चे नाव मुघल सम्राट शहाजहानने इमारतीला रौए-मुनव्वर असे नाव दिले होते. त्याचा हिंदीत अर्थ चकमकणारी कबर असा आहे. तथापि काही काळानंतर शहाजहानने आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचे नाव बदलून ताजमहल ठेवले. दुसरी गोष्ट म्हणजे ताजमहलच्या पायामध्ये 50 विहिरी आहेत. या इमारतीचा संपूर्ण भार विहिरींवरच अवलंबून असतो. ताजमहलच्या बांधकामादरम्यान या विहिरींमध्ये हाबसूस आणि महोगनी लाकडांचे लाकूड वापरण्यात आले आहे. यमुना नदीच्या पाण्यातून ओलावा मिळेल अशा पद्धतीने विहिरी बांधण्यात आल्या होत्या. ताजमहलला बनवण्यासाठी एकूण 1700 हस्तिदंतचे तुकडे वापरले गेले आहेत. च्या आतील भागात सफेद संगमरवर वापरले गेले आहेत, ज्याच्यावरती अरबी आणि फारसीमध्ये शिलालेख आहेत. ताजमहल बनवणाऱ्या वास्तुकाराचे नाव उस्ताद अहमद लाहोरी असे होते. ताजमहल बद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.